हॅलो स्टुडंट, स्वागत आहे तुमचं विक्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण थर्ड स्टँडर्डचा मॅथ्स 2 सब्जेक्ट शिकत आहोत आणि टॉपिक आहे 6 लिनियर प्रोग्रामिंग. ठीक आहे, तर आधी थोडं बेसिक माहीत करून घेऊया. लिनियर प्रोग्रामिंग म्हणजे नक्की काय असू शकतं. द वर्ड प्रोग्रामिंग जो इथे आलेला आहे मीन्स प्लॅनिंग. याचा अर्थ प्लॅनिंग असा होतो. अँड रिफर्स टू द काय रिफर करतो, मेथड ऑफ डिटरमाइनिंग अ प्लॅन ऑफ ॲक्शन फॉर द ऑप्टिमम यूज ऑफ अवेलेबल रिसोर्सेस. सो मोठ्या मोठ्या कंपन्या, मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरीज वगैरे असतात, अशा ठिकाणी ऑप्टिमम यूज ऑफ रिसोर्सेस यूज करावा लागतं. जेवढे रिसोर्सेस आहेत त्याचा प्रॉपर आणि पुरेपूर वापर कसा करावा याचं प्लॅनिंग लागतं. ते प्लॅनिंग या मेथडनी शोधता येतं लिनियर प्रोग्रामिंगच्या. ठीक आहे. द लिमिटेशन्स ऑन द रिसोर्सेस आर कॉल्ड कॉन्स्ट्रंट. जे लिमिटेशन्स आहेत, सोर्स लिमिटेड असतात, लिमिटेशन्स आहेत, त्याला कॉन्स्ट्रंट असं म्हटलं जातं. इफ दिस लिमिटेशन्स वेन रिटन मॅथमॅटिकली, जेव्हा अशा लिमिटेशन्स मॅथमॅटिकली लिहिल्या जातात डिग्री 1 मध्ये. डिग्री 1 तर तुम्हाला माहिती आहे इक्वेशन्स ज्याचे डिग्री 1 असते असे, सो लिनियर इक्वेशन्स त्याला म्हणतात. ओके, सो अशा लिनियर इक्वेशन्समध्ये जर असे लिमिटेशन्स अरेंज करून मांडले मॅथमॅटिकली तेव्हा त्याला म्हणतात लिनियर प्रोग्रामिंग. लिनियर इक्वेशन्स कसे असतात तुम्हाला माहिती आहे, तुम्ही आधी शिकलेला आहात. लिनियर इक्वेशन एक्स आणि वायच्या फॉर्ममध्ये असतात. एक्स वाय दोन नॉर्मली व्हेरिएबल असतात किंवा 3 असू शकतात एक्स वाय झेड. सो नॉर्मली 2च येतील आपल्यासमोर तरी. आणि हे ए बी हे नंबर शो करण्यासाठी आहे. सपोज 2x + 3y = 0. म्हणजे एक्स आणि वाय हे व्हेरिएबल फिक्स आणि बाकी नंबर्स काही येऊ शकतात. ए बी नॉर्मली नंबर्स रिप्रेझेंट करतात, सी नॉर्मल नंबर रिप्रेझेंट करतो, ए बी सी. ओके, सो लिनियर इक्वेशन टू अल्जेब्रिक इक्वेशन्स आर जॉईन बाय आयदर लेस दॅन. तर इथे इज इक्वल टू आहे. एक तर तिथे आपल्यासमोर आता सध्या एक तर लेस दॅन साईन लक्षात घ्या, तुमच्या नोट करून ठेवा. लेस दॅन असं असणार आहे. ग्रेटर दॅन हे असं असेल. लेस दॅन म्हटल्यावर लेफ्ट हँड साईड छोटी असते, ग्रेटर दॅन म्हटल्यावर लेफ्ट हँड साईड मोठी असते. लेस दॅन और इक्वल टू म्हणजे एक प्रकारे इक्वल टूच झाला. लेस दॅन आणि इक्वल टू ते दर्शवण्यासाठी बघा या दोन चिन्हांमध्ये सिमिलॅरिटी लक्षात घ्या. खाली एक अंडरलाईन आली आहे म्हणजे इक्वल टू पण येतं. म्हणजे लेस दॅन इक्वल टू हा साईन होणार आणि ग्रेटर दॅन इक्वल टू म्हटल्यावर याच्या खाली एक लाईन दिल्यानंतर तो असा मिळतो. असे 4 आपल्याला साईन्स यूज करावे लागणार आहेत. सो लेस दॅन हे, ग्रेटर दॅन हे आणि लेस दॅन इक्वल टू म्हटल्यावर हे येतं, ग्रेटर दॅन इक्वल टू म्हटल्यावर असं चिन्ह येणार आहे. ठीक आहे. ओके, आता आपण बघूया की प्रोग्रामिंग जे आहे इथे यूज होणार आहे लिनियर प्रोग्रामिंग नक्की काय असणार आहे. लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम आपल्यासमोर येतील त्याला आपण LPP बोलणार आहोत. असे प्रॉब्लेम्स म्हणजे सम्स जर आपल्यासमोर आले सो त्याला लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम्स LPP असं म्हणणार आहोत. आणि हे एक मॅथमॅटिकल टेक्निक आहे, मॅथ्सची टेक्निक आहे लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम्सची, ज्याच्या वेळी आपण मॅक्झिमायझिंग आणि मिनिमायझिंग लिनियर फंक्शन्स शिकणार आहोत. ओके, इन अदर वर्ड्स वी कॅन से दॅट लिनियर प्रोग्रामिंग इज अन ऑप्टिमायझेशन म्हणजेच मिनिमायझेशन किंवा मॅक्झिमायझेशन. आता मिनिमायझेशन का, मिनिमम म्हणजे कमीत कमी कॉस्ट कमी ठेवण्यासाठीचं लिनियर प्रोग्रामिंग असू शकतं. मॅक्झिमायझेशन म्हटल्यावर प्रॉफिट मॅक्झिमायझेशनचा आपण विचार असतो. जास्तीत जास्त काय प्रॉफिट झाला पाहिजे, प्रॉफिटवाला रिलेटेड असेल तर आपण म्हणू शकतो की लिनियर प्रोग्रामिंग मॅक्झिमायझेशन बेसिसवर असायला हवं. सो ही टेक्निक जी आहे विच स्पेसिफाईज दॅट हाऊ अ लिमिटेड रिसोर्स शुड बी यूज टू ऑब्टेन अवर ऑब्जेक्टिव्ह. आपल्याला सर्टन ऑब्जेक्टिव्ह अचीव करण्यासाठी कशा प्रकारे हे लिमिटेड रिसोर्स यूज करता येतील हे आपल्याला या मेथडनी कळतं LPPच्या. ठीक आहे. सो अबाउट सम साइन्स, इक्वल साइन इन कॉन्स्टंट शोज दॅट द रिसोर्स आर फुली युटिलाइज. जर इक्वल साइन आलं याचा अर्थ जेवढे रिसोर्स आहेत तेवढे पुरेपूर वापरले गेलेले आहेत. ग्रेटर दॅन साईन आला तर याचा अर्थ तिथे लिमिटेशन्स जे आहेत त्याच्यामध्ये इनइक्वॅलिटी आहे. ओके, सो टोटल यूज ऑफ रिसोर्सेस मस्ट बी मोअर दॅन स्पेसिफाईड क्वांटिटी. सो टोटल यूज ऑफ रिसोर्सेस जास्त असतो क्वांटिटीपेक्षा. लेस दॅन हे असं जर साईन आलं तर ते रिप्रेझेंट करतं की रिसोर्सेस खूप सारे यूज होत आहेत स्पेसिफाईड क्वांटिटीपेक्षा. ओके, सो ह्याचे काही सायन्स आहेत. आपल्याला काही मिनिंग्स तर लक्षात नाही ठेवायचे पण जनरली आपल्याला माहीत हवं म्हणून हे असे सायन्स. एक एक्झाम्पल दिलं आहे बघा, वर्ड फॉर्ममध्ये आहे एक्झाम्पल. 2 प्रोडक्ट्स आहेत A आणि B. ओके, आणि दोन्ही प्रोडक्ट्स 2 मशीन्सच्या माध्यमातून बनवले जातात. M1 आणि M2 2 मशीन्स, 2 प्रोडक्ट 2 मशीन्स. ओके,
So processing each unit products A and B on each machines with available time is given. पण टाइम वगैरे जे आहे इन्फॉर्मेशन ती पुढे दिलेली आहे. पहा सी 2 प्रोडक्ट इथे आहेत, अवेलेबल टाइम इथे दिलेला आहे, टोटल टाइम मशीन 1 मशीन 2 3 and 2 2 and 7 हे अवर्समध्ये टायमिंग दिलेलं आहे. 3 hours 2 hours 2 hours 7 hours. मशीन 1ला ए आणि बी प्रोडक्ट बनवायला अशा पद्धतीने टायमिंग लागतं, किंवा ए प्रोडक्ट बनवायचं असेल तर 2 मशीन्समध्ये अशा पद्धतीने यूज होणार आहे. प्रॉफिट 25 आहे आणि इथे 20 आणि टोटल टायमिंग अवेलेबल दिलेलं आहे. एक्स अँड वाय युनिट्स ऑफ ए अँड बी प्रोड्यूस, ए चे एक्स युनिट्स आणि बी चे वाय युनिट्स प्रोड्यूस झाले तर कशा पद्धतीने होणार. सो 3x अँड 2y 1800 टोटल कॉस्ट बनणार आहे. ओके 2x + 7y 1400. साईन हे असं यूज का केलं. आता या साईनचं मिनिंग लक्षात आहे का. लेस दॅन इक्वल टू. ओके काय कमी असायला हवं ते तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. तर लॉस कमी असायला हवे. मग लॉस कमी असायला हवे तर असं साईन यूज केलं जाईल. ओके ओके एक मिस्टेक आहे. प्रॉफिट म्हटलेलं आहे तर प्रॉफिटसाठी हे असं साईन यूज होणार. लॉस म्हटलं की साईन असं यूज होईल. सो इट इज फॉर लॉस. लॉस असताना अशा पद्धतीने साईन्स दाखवले जातील आणि प्रॉफिट म्हटल्यावर अशा पद्धतीने साईन्स दाखवले जातील. सो तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे पुढे आपल्याला यूज करायचं आहे. एक्स ग्रेटर दॅन 0 वाय ग्रेटर दॅन 0 म्हणजे 0पेक्षा मोठी व्हॅल्यू असायला हवी म्हणजे पॉझिटिव्ह. नॉन निगेटिव्ह एक्स अँड वाय दाखवण्यासाठी असे साईन्स तुम्हाला दिली जातील. ओके ही कंडिशन आहे नॉन निगेटिव्हची. ओके की एक्स अँड वाय निगेटिव्ह नसावेत म्हणजे मायनसमध्ये नसावेत. आणि हे दाखवण्यासाठी इथे बघा इक्वेशन्स नॉन निगेटिव्ह कॉन्स्टंट्स म्हटलेलं आहे. हे बघा नॉन निगेटिव्ह कॉन्स्टंट्स म्हणजे एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 वाय इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. 0 चालेल पॉझिटिव्ह चालेल पण निगेटिव्ह नको आहे. याला म्हणायचं नॉन निगेटिव्ह कॉन्स्टंट. ओके सो ऑल फिजिकल क्वांटिटीज लाईक प्रोडक्ट सर्व्हिस प्रोजेक्ट्स हे निगेटिव्ह नसू शकतात ना. आपण एक्स आणि वाय अजून करणार की सर्टन ए प्रोडक्ट एक्स आहेत बी प्रोडक्ट वाय आहेत. मग असे प्रोडक्ट निगेटिव्ह नसू शकतात. ते एक तर 0 असतील किंवा पॉझिटिव्ह असतील म्हणून ते निगेटिव्ह नसतात. म्हणून ते आपल्याला काय अजून करायचं आहे की एक्स आणि वाय निगेटिव्ह नाही आहेत इज ग्रेटर दॅन इक्वल टू. Okay, using the linear programming problem, a manager who comes across many complex situations in planning commercial activities can take the best solution from alternatives. So त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्लेसवर मॅनेजर्सला हे इक्वेशन्स लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम्स यूज करावे लागतात आणि त्यांना ऑप्टिमम यूज नीट करण्यासाठी ऑप्टिमम रिसोर्सेसचा यूज नीट करण्यासाठी बेस्ट पॉसिबल सोल्युशन पाहिजे असतं ते त्यांना इथून मिळतं या मेथडने. ठीक आहे ओके स्टुडंट्स ना आपण स्टार्ट करतोय टेक्स्चुअल एक्सरसाइज 6.1. इक्वेशन्स सम बघायचं आपण एवढं हा मोठा आहे. रीड करूया. मॅन्युफॅक्चरिंग फ्रॉम प्रोड्यूस 2 टाइप्स ऑफ गॅजेट्स अँड बी. 2 प्रोडक्ट बनवले जात आहेत. प्रोडक्ट ए आणि प्रोडक्ट बी. गॅजेट्स आणि बी म्हटलेलं आहे. विच हॅव फर्स्ट प्रोसेस इन द फाउंड्री. आधी प्रोसेसिंग त्यांची फाउंड्रीमध्ये झाली अँड देन सेंड टू मशीन शॉप आणि नंतर मग ते फिनिशिंगसाठी मशीन शॉपमध्ये पाठवले. द नंबर ऑफ मॅन अवर्स ऑफ लेबर रिक्वायर्ड इन ईच शॉप ऑफ प्रोडक्शन. प्रत्येक ठिकाणी प्रोडक्शनसाठी काही अवर्स लागले मॅन अवर्स. ओके सो ते आपल्याला दिलेले आहेत खाली इथे टेबलमध्ये. ओके सो नंबर ऑफ मॅन अवर्स अवेलेबल इन द फॉर्म ऑफ फॉर द फॉर्म फॉर एज फॉलोज. बघा गॅजेट ए बनवण्यासाठी फाउंड्रीमध्ये 10 मशीन्समध्ये 5. गॅजेट्स बी साठी फाउंड्रीमध्ये 6 मशीन्समध्ये 4 आणि टोटल टायमिंग लावलेल्या अवर्समध्ये 60 अँड 35. प्रॉफिट दिलेला आहे म्हणजे प्रॉफिट फंक्शन येणार मॅक्झिमायझिंग म्हणायचं त्याला. ऑन द सेल ऑफ ए इज 30 अँड बी इज 20 पर युनिट. फॉर्म्युलेट द एलपीपी टू मॅक्झिमम प्रॉफिट. मॅक्झिमम प्रॉफिटचं एलपीपी काय असू शकतं. ओके सो इझी वेनी मी तुम्हाला दाखवणार आहे. लक्ष द्यायचं आहे. आधी या प्रोडक्टसाठी ए आणि बी प्रोडक्ट आहे ना तर एक्स क्वांटिटी ऑफ ए आणि वाय क्वांटिटी ऑफ बी प्रोड्यूस झालेले आहेत असं असून करूया. मॅन्युफॅक्चरिंग फर्म आहे सो ते लिहूया असं ना. लेट वेट काय लिहिणार. लेट द फर्म प्रोड्यूस X gadgets of A and Y gadgets of B. ओके सो X क्वांटिटी गॅजेट ए बनले आणि Y क्वांटिटी गॅजेट बी बनले. हे मानणं जरुरी आहे कारण हे इक्वेशनमध्ये यूज होणार आहे X आणि Y. ओके
आणि झेड हा प्रॉफिट फंक्शन असतो, तुम्हाला माहिती आहे, लक्षात ठेवायचं आहे. प्रॉफिट फंक्शन झेडनी दाखवला जातो, टोटल प्रॉफिट झेडनी दाखवला जातो, झेड डिनोट होतो. आता सगळ्यात आधी आपण इक्वेशन्स कोणतं बनवणार आहोत, आपल्याला इक्वेशन्स बनवायचे आहेत. सो सेल होतं बघा 30 आणि इथे 20, दोन्ही सेल्स दिलेले बरोबर. टोटल प्रॉफिट म्हणून आहे ते, टोटल प्रॉफिट झेड म्हणायचा इज इक्वल टू. सो हे ए साठी आहे आणि ए साठी आपण एक्स अजून केलेला आहे. सो 30x हे सिंगल युनिटचं आहे. टोटल काय येणार 30x प्लस करायचे आणि हा 20 आहे बी साठी, म्हणून बी चा व्हेरिएबल वाय, सो 20y घ्यायचे. ऑलवेज प्रॉफिट दिलं असेल तर असंच घ्यायचं आहे झेड, आणि ते नंबर्स प्रॉफिट चेक करायचं खाली किती आहे त्याप्रमाणे तो इथे येणार आहे. ओके. आता अदर जे आपल्याला इन इक्वेशन्स बनवायचे आहेत ते. ओके. दी इन इक्वेशन्स आर, दोन इक्वेशन्स काय असणार तर आपण अजून केलंय, ए म्हणजे एक्स आणि बी म्हणजे वाय असती. तर इक्वेशन्स बघा कसे म्हणणार, 10x 6y आणि हा 16. सो असं आहे ना, 10x 6y आणि 16, 5x 4y आणि 35. सो पहिलं इक्वेशन 10x प्लस 6y, नंबर आणि व्हेरिएबल. प्रॉफिट आहे तर प्रॉफिटला आपल्याला माहिती आहे कोणतं फंक्शन घ्यायचं असा, आणि हा 16 आणि हा 5x 4y 35. ओके. मग आता आपल्याला आन्सर मिळत आहे आणि आता आपण फायनल आन्सर प्रेझेंट करणार आहोत याच्या बेसवर. काय लिहूया इथे, हेन्स दी गिवन एलपीबी म्हणायचं त्याला, फॉर्म्युलेटेड ॲज. कशी फॉर्म्युलेट होणार तर प्रॉफिट फंक्शन्स आहे तो लिहिणार, परत मॅक्झिमाइज होणार ना तो, मॅक्झिमाइज झेड इज इक्वल टू 30x प्लस 20y. ओके. आणि हे दोन इक्वेशन्स लिहायचे कोणते आपल्याला इथे मिळाले ते 10x प्लस 6y and 5x plus 4y 35, where x is non-zero, y is non-zero. ओके. हे आन्सर्स तुम्हाला रिप्रेझेंट करायचं आहे, याला मार्क्स आहे. आपण काय केलं आहे ते एकदा चेक करून घ्या. पहिलं सम आहे, आधी एक्स आणि वाय अजून केले लेटर्स, प्रॉफिट फंक्शन लिहिला, इन इक्वेशन्स लिहिले आणि तेच आन्सर पुन्हा रिपीट केलं. इट्स सो इझी. हे फॉर्म करणं इझी आहे, तुम्हाला ही जाईल, तुम्ही ही ट्राय करू शकता. आता आपण पुढचं सम पाहणार आहोत. Hey students, let's read. In a cattle breeding farm, it is prescribed that the food rations for one animal must contain 14, 22 and 1 unit of nutrients A, B, C respectively. म्हणजे A न्यूट्रिएंट, B न्यूट्रिएंट आणि C न्यूट्रिएंटचे नंबर दिले की एका फूड मटेरियलमध्ये एवढे Aचे न्यूट्रिएंट, एवढे Bचे आणि एवढे Cचे न्यूट्रिएंट्स हवेत. ओके. टोटल आहेत ते. सो two different kinds of fodder are available. Each unit weight of these two contain the following. So, okay, nutrients ABC and fodder 1, fodder 2 असं दिलेलं आहे. सो बघूया काय करता येईल आपल्याला. तर टोटल त्यांनी वर दिले, इथे नाही दिले टेबलमध्ये, नो प्रॉब्लेम. कॉस्ट ऑफ फॉडर दिलेली आहे. कॉस्ट म्हटलं की मिनिमाइज होता, तर मिनिमाइजचं कॉस्ट म्हटलेलं आहे ते फॉडर 1ची 3 पर युनिट अँड फॉडर 2ची 2 पर युनिट अँड फॉर्म्युलेट द LPV. ओके. आपण मानूया एक्स आणि वाय. ओके. फॉडर 1, फॉडर 2. ओके. एची टोटल 14 दिली ना, तर ए अशी 14 आहे, बी 14, 22 आणि C1 असं घ्यावं लागेल. ओके. नो प्रॉब्लेम. सो आपल्याला आधी फॉडर 1 एक्स आणि वाय अजून करावं लागेल. ओके. अजून करूया. लेट एक्स युनिट ऑफ फॉडर 1 and y unit of fodder 2 be including in ration of an animal. ओके. एक्स आणि वाय अजून केल्यानंतर आधी आपल्याला प्रॉफिट किंवा कॉस्ट फंक्शन रेडी करावं लागेल. तर कॉस्ट इथे दिलेली आहे, त्याचं फंक्शन्स घेऊया. फॉडर 1ला 3. ओके. सो इथे लिहूया टोटल कॉस्ट. आपल्यासाठी झेड असणार, मग अशी प्रॉफिटला डिनोट केले, ते कॉस्टला डिनोट करणार.
ओके. फॉर्डर 1 3, फॉर्डर 1 आपण एक्स म्हणतो. ओके, म्हणून 3x प्लस आणि 2, फॉर्डर 1 वाय म्हटलेलं आहे तर 2y झालं. हे झालं कॉस्ट फंक्शन्स. आणि अदर आता आपण घ्यायचं आहे काय इन इक्वेशन्स घ्यायचे आहेत. ठीक आहे, तर डायरेक्ट पण करू शकतो आपण. ओके, काय लिहूया बघा. सो हेन्स द गिवन LPP is or can be formulated as कॉस्ट आहे म्हणून मिनिमाइज म्हणायचं. हे फंक्शन परत लिहिणार z इज इक्वल टू 3x + 2y. ओके, आणि आता काय पुढे तर आपल्याला अदर लिहायचे आहेत ना तिघांचे. ओके, एचा वेगळा, बीचा वेगळा, सीचा. काय होणार फर्स्ट 2x 1y. ओके, कॉस्ट आहे आणि कॉस्टला तुम्हाला साईन लिहायचं आहे रिमेंबर. आणि ए साठी टोटल होती 14. नंतर बीचं घ्यायचं आहे. सो 2x आणि 3y. ओके, टोटल आहे बीची 22. देन 1x 1y. ते टोटल आहे 1च आहे. अँड x इज ग्रेटर दॅन 0, y इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. ओके, सो हे आपले रेडी झाले LPPचे इक्वेशन्स. किती छोटं आहे बघा, पटकन आपण सॉल्व केलेलं आहे. ठीक आहे. ओके स्टुडंट्स, क्वेश्चन नंबर 3. अ कंपनी मॅन्युफॅक्चर्स 2 टाइप्स ऑफ केमिकल ए अँड बी. केमिकल ए आणि केमिकल बी फॉर्म केला. सो आपल्याला काय अजून करायचं आत्ताच कळेल. सो केमिकल ए चे युनिट्स एक्स, केमिकल बी चे युनिट वाय अजून केले. ओके, ईच केमिकल रिक्वायर्स 2 टाइप्स ऑफ रॉ मटेरियल. 2 टाइप्स रॉ मटेरियल लागतं, पी आणि क्यू. सो रॉ मटेरियल पी, रॉ मटेरियल क्यू लागणार आहे. सो हे आपल्याला टेबलच्या फॉर्ममध्ये दिलेलं आहे. 3 and 2, 2 and 5. अवेलेबिलिटी दिली 120 and 160. ओके, फाईन. द कंपनी गेट्स प्रॉफिट दिलेला आहे 350 and 400 बाय सेलिंग 1 युनिट ऑफ ए अँड 1 युनिट ऑफ बी. तर ए साठी 350 आणि बी साठी 400 असणार आहे, कारण रिस्पेक्टिव्हली म्हटलेलं आहे. फॉर्म्युलेट द प्रॉब्लेम LPP टू मॅक्सिमाइज द प्रॉफिट. नो प्रॉब्लेम. आधी अजून करावं लागेल. लेट द कंपनी मॅन्युफॅक्चर एक्स युनिट ऑफ केमिकल ए अँड वाय युनिट ऑफ केमिकल बी. सो याच्यावरून टोटल प्रॉफिट आधी आपण घेऊ शकतो. z इज इक्वल टू 350 x प्लस 400 y. ओके, अँड नाव आपण काय लिहिणार आहोत. हेन्स द गिवन LPP can be formulated as. तर प्रॉफिट आहे म्हणजे मॅक्झिमाइज घेणार, तर हे परत लिहिणार झेडचं 3x प्लस 400y. आणि अदर इक्वेशन्स बघा किती म्हणतात. ए एक्स आहे आणि बी वाय आहे. सो हा एक्स आणि वाय. सो असं घ्यावं लागेल. ओके, 3x 2y पहिलं इक्वेशन, 3x प्लस 2y. आणि साईन माहिती आहे प्रॉफिट असला कसं असतो तो 120, 2x 5y 160. ओके, आणि नॉन झिरो सांगायचं आहे. एक्स इज ग्रेटर दॅन 0, वाय इज ग्रेटर दॅन 0 म्हणजे नॉन झिरो आहेत. ओके, दॅट्स इट. सॉल्व झालं बघा. ओके स्टुडंट्स, क्वेश्चन नंबर 4. प्रिंटिंग कंपनी प्रिंट्स 2 टाइप्स ऑफ मॅगझिन्स ए अँड मॅगझिन्स बी. तर प्रोडक्ट मिळाला इथे. मग ए मॅगझिन्सचे क्वांटिटी एक्स म्हणूया, बी मॅगझिन्सची क्वांटिटी वाय अजून करू शकतो आपण. द कंपनी इन अर्न्स 10 रुपीज अँड 15 ऑन मॅगझिन ए अँड बी पर कॉपी. तर अर्निंग दिली आपल्याला. हे काय दिली आहे, अर्निंग. त्याला आपण म्हणू शकतो की हे तुमचं मॅक्झिमाइज फंक्शन होऊ शकतं, कारण अर्निंग म्हणजे प्रॉफिट असतो आणि हे मॅक्झिमाइज फंक्शन बनणार 10x प्लस 15y. झेड इज इक्वल टू 10x प्लस 15y. ओके, दिस आर प्रोसेस ऑफ 3 मशीन्स. 3 मशीन्समधून गेले. So 1, 2, 3. Magazine A requires 2 hours on machine 1, 5 hours on machine 2, and 2 hours on machine 3. Okay. Magazines B requires 3 hours on machine 1, 2 hours on machine 2, and 6 hours on machine 3. Machine 1, 2, 3 are available for मी रीड करता 36, 50 and 60. नेक्स्ट पेजला येते 36, 50 and 60 hours per week. सो टोटल टायमिंग दिलेलं आहे 36, 50 आणि 60. ओके, अँड लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम फॉर्म करायचं. इथे आता पहिल्यांदा आपल्याला टेबल दिला नाही आहे, तर आपण एक काम करूया की टेबल फॉर्म करूया. ठीक आहे, तर टेबल बघूया कसं फॉर्म करता येईल.
ओके. सो लेट्स फोकस टेबल फॉर्म करण्यासाठी. ओके. येस. सो ते आपण लिहूया मशीन 1 येणार, 2 येणार आणि 3 येणार. ओके. अँड देन सो हा आपला असा कॉलम तयार होईल. आणि असा ठेवूया. मॅगझिन टाईप पहिला टाईप कोणता आपला ए. ओके. नंतर कोणता आहे बी. आणि इकडे टोटल अवेलेबल टाइम लिहायचं असतं. अवेलेबल टाइम जो गिवन आहे, सर्व गिवन आहे. तर मशीन ए साठीच बघूया. 1 2 3. मशीन ए रिक्वायर्स 2 for 1, 5 for machine 2, 2 for machine 3. So 2 5 2. Machine 1 2 5 and 2. ओके. बी साठी बीचं पुढे दिलेलं बी रिक्वायर्स 3 hours on machine 1. ओके. 2 hours on machine 2. ओके. and 6 hours on machine 3 लिहिले. and total त्यांनी दिलेले आहेत 36 for machine 1, 50 for total machine 2 and 60 for machine 3. ओके. आता ए आपण एक्स म्हणायचं आहे. प्रोडक्ट मॅगझिन, हा मॅगझिन आहे ना, मॅगझिन आहे एक्स, मॅगझिन बी वाय अजून करायचा आहे. सो इथे लिहितो मी एक्स आणि हा वाय असणार आपल्यासाठी. मग 2x + 3y 36, 5x + 2y 50, 2x + 6y 60. या फॉर्मने इक्वेशन्स बनतील. आता आपल्याला आधी टेबल फॉर्म करावा लागला. ओके. सो आधी आता अजून करूया. लेट दी कंपनी प्रिंटिंग कंपनी आहे ना, दी प्रिंट एक्स मॅगझिन ऑफ टाइप ए and y magazine of type B. पहिला टोटल प्रॉफिट फंक्शन बनेल. टोटल प्रॉफिट Z इज इक्वल टू, इथे दिले अर्निंग 10 आणि 15, तर 10x आणि 15y असं म्हणायला पाहिजे. 10x + 15y बनला. सो हेन्स the given LPP can be formulated as, तर हाच Z फंक्शन मॅक्झिमाइज फॉर्ममध्ये येणार. मॅक्झिमाइज Z इज इक्वल टू 10x + 15y. आता इथूनच इक्वेशन बनवणार आपण. 2x + 3y पहिलं इक्वेशन मशीन 1चं, 2x + 3y. आणि हा प्रॉफिट फंक्शन म्हणजे असं साईन ठेवावं लागेल. ठीक आहे. 36. नंतर सेकंड 5x and 2y मशीन 2चं, 5x and 2y. ओके. साईन असं ठेवला. आणि 50 आहे. 2x and 6y लास्ट वन. ते किती आहे 60. अँड नॉन झिरो सांगायचं. ओके. झालं समजावं. आपल्याला फक्त आधी टेबल बनवावं लागला. ठीक आहे. हे झालं क्वेश्चन नंबर 4. ओके स्टुडंट्स, आजचा व्हिडिओ आपण एवढ्याच समस्यावर थांबूया. तर तुम्हाला इंट्रोडक्शन आणि सम्स समजले की तुम्ही नक्कीच मला सांगू शकता कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडले असल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर करून ठेवा. ठीक आहे. असंच भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय. टेक केअर.